हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बघा, उद्या तुमचा इंग्रजीचा 10वीचा पेपर आहे आणि ग्रामीण भागातले असेल तुम्ही तर पहिल्याच इंग्रजीची भीती वाटते. तर आजचा हा पेपर बघा, असाच पेपर तुम्हाला उद्या येणार. असाच म्हणजे हाच नाही येणार, अशा प्रकारे तुम्हाला येणार. जर तुम्ही आजचा हा पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पेपर कसा सोडवायचा, त्याचे उत्तरं कसे लिहायचे, किती लिहायचे, कोणते कोणते प्रश्न IMP आहे आणि कोणते प्रश्न सोडवलेच पाहिजे, कोणत्या प्रश्नामुळे आपले चांगले मार्क वाढणार, हे सर्व तुम्हाला आज माहीत होणार. तर आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, तर पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. तर अशा प्रकारे तुमचा पेपर असतो, समजलं. तर हे महाराष्ट्र बोर्डाकडून दिलेला पेपर आहे. याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्याच्यावर तुम्हाला हे PDF मिळून जाईल, किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्ही जावा, तिथेच पण तुम्हाला ह्या PDFची लिंक मिळून जाईल. तिथून हा डाउनलोड करा आणि मी जसा सोडवला आहे तसा तुम्ही एक वेळा सोडवून बघा, म्हणजे तुमची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस होणार आणि उद्या तुम्ही फुल 80 पैकी 80 मार्काचा तुम्ही पेपर सोडवून येणार. तर बघा, हा अकॅडमिक इयर 2025-26 म्हणजे आता 2026ला म्हणजे उद्या 27 फेब्रुवारीला तुम्हाला असा पेपर येईल. तर बघा, सर्वात पहिले असते तुम्हाला डू ॲज डायरेक्टेड. तर याचे डू ॲज डायरेक्टेड असते 8 मार्कासाठी. तर हे 8 मार्क मी याला फुकटचेच म्हणत असतो आणि तुम्हाला प्रिव्हियस इयरचे म्हणजे 2020 पासूनचे ते 2025 पर्यंतचे सर्वच्या सर्व डू ॲज डायरेक्ट ट्रान्सलेशन हे जर तुम्हाला सर्व पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जा. तिथं तुम्हाला SSC बोर्डचा तुम्हाला काय दिसेल, प्लेलिस्ट दिसणार आणि त्या SSC बोर्ड प्लेलिस्टमध्ये तुम्ही काय करायचं, जायचं आणि तिथं हे सर्वच्या सर्व बघून घ्यायचं. तिथं मी पूर्ण 1 शॉटचे ग्रामरचे व्हिडिओ पण टाकलेले आहे, तर ते तुम्ही ग्रामरचे पण व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर हे प्रिव्हियस इयरचे पेपर पण बघा. त्याच्यामुळे तुम्हाला उद्या नक्कीच तुम्हाला मार्क वाढवण्यासाठी या पेपरचा आणि ह्या प्लेलिस्टचा, ह्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होणार. तर पटपट आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण चांगल्या प्रकारे मार्क उद्या मिळाले पाहिजे. तर बघा, डू ॲज डायरेक्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर हा जो प्रश्न आहे पहिला A, तर हा तुम्हाला सोडवायचाच आहे. 8 पैकी 8 मार्क इथं मिळाले म्हणजे मिळालेच पाहिजे, समजला. तर बघा, आपण सर्वात पहिले सोडवू. तुम्हाला सर्वात पहिले असते कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर. तुम्हाला फक्त इथं एक एक शब्द टाकायचा आहे आणि हे सोडवायचं आहे. तर बघा, सर्वात पहिले शब्द वाचा. BR रिकाम जागा VE. तर इथं कोणता शब्द येणार, तर इथं येणार A. मी साईडनं लिहितो, तुम्ही समजून जा, कारण इथं मावणार नाही. A जर इथं मी A टाकला तर ब्रेव होते. काय होते, ब्रेव. तसंच बघा, T रिकाम जागा ACH. जर मी इथं E टाकला तर हे टीच झालं. ओळखत आहे ना. हां, नंतर बघा BOX रिकाम जागा R. जर मी इथं E टाकला तर काय झालं, हे बॉक्सर झालं. नंतर बघा FA रिकाम जागा TH. जर मी या रिकाम जागेमध्ये I टाकला तर हे फेद तयार झालं. काय झालं, फेद. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे आहे, हे लिहायचं. हे खूप सोपी असते, पूर्ण सोडवून घ्यायचं. दुसरं बघा, पुट द फॉलोइंग वर्ड अल्फाबेट ऑर्डर. आणि हा पण प्रश्न सोडवायचा, हा पण फुकटचाच आहे. बघा, सर्वात पहिलं काय करायचं आहे, शब्द वाचायचे. हे बघा, हा प्रश्न असा आहे जे तुम्हाला वाचताही नाही आले तरी तुम्ही सोडवू शकता. अल्फाबेट म्हणजे काय होते, ABCD नुसार आपल्याला हे सर्व सोडवायचे आहे. म्हणजे पहिलं A येते तर A वरचे पहिले लिहायचे, मग B वरचे. आता हे तुम्हाला प्रॅक्टिस झालीच असेल, तुम्ही जर रेग्युलर माझे व्हिडिओ बघत असेल तर याच्यावर मी खूप सारे व्हिडिओ बनवून टाकलेले आहे. तर बघा, सर्वात पहिलं A वरचा येणार शब्द अट्रॅक्टिव्ह. त्याच्यानंतर B वरचा येणार बोनफायर. त्याच्यानंतर O वरचा येणार ऑप्टिमिस्टिक. 3 नंबरवर येणार आणि 4 नंबरवर रूमर येणार. तर असे तुम्हाला लिहायचे आहे. नंतर बघा, दुसऱ्या ह्याच्यात सर्व इथं आता PP दिसते, तर सर्वात पहिलं कोणता येणार, पॅटर्न येणार. तर पॅटर्न कोणता आहे, इथं आहे. 1 नंबरवर या येणार. 2 नंबरवर येणार पीपल, हा 2 नंबरवर लिहायचा. 3 नंबरवर येणार पॉकेट
आणि 4 नंबरवर येणार वॉटर. तर असे तुम्हाला काय करायचे आहे, लिहायचे आहे. नंतर बघा, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. आता हा प्रश्न असा आहे, जर तुम्हाला कन्फर्म येत असेल तरच सोडवा, नाहीतर हा सोडवू नका, कारण याच्या खाली अजून सोपी प्रश्न असते आणि असेही आपल्याला पहिल्या याच्यात कोणतेही 4च प्रश्न सोडवायचे असते 6 पैकी. चला, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्समध्ये इथं काय करायचं आहे, तुम्हाला योग्य विरामचिन्हाचा उपयोग करायचा आहे. बघा मग कसं होणार, द बर्ड्स रिप्लाइड, मग इथे येणार कॉमा, आला कॉमा, आणि याच्यानंतरचं पूर्ण जे सेंटेन्स आहे ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहून घ्यायचं. बरोबर येत ना, समजलं तुम्हाला. बघा काय होणार मग, द बर्ड्स रिप्लाइड कॉमा आणि मग उरलेलं डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं. आय ॲम गोइंग टू एक्सटिन्यूस द फायर फुल स्टॉप आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण. मग खालचं बघा, हाऊ दॅट सेड नाटू. तर मग हे कसं सोडवायचं बघा, इथं हाऊस आहे, काय आहे हाऊस, तर हे लिहायचं कसं, मी खाली लिहितो बघा, हाऊस ॲपेस्ट्रॉफी यस, आणि हे जे लिहिणार आहे हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं, हाऊस दॅट, आणि क्वेश्चन मार्क द्यायचा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण, आणि ते झाल्यानंतर मग हे लिहायचं सेड नाटू. तर अशा प्रकारे हे सोडवायचं आहे. आता चौथा बघा, चौथा प्रश्न फुकटचाच आहे, हा पण सोडवायचा, तिसरा नाही सोडवला तरी चालते, पण चौथा सोडवायचा. याच्यामध्ये काय करायचं असते, एक शब्द असते, तो शब्द आपल्याला फोडून त्याच्यापासून लेटर बनवायचे असते. कमीत कमी 3 लेटर असले पाहिजे, असे 4 लेटर बनवायचे आहे. तर रेन वॉटर आहे, याच्यापासून पहिला शब्द बनते आपला रेन, झाला रेन. दुसरा शब्द बनते वॉटर, वॉटर झालं. याच्यात 2 शब्द झाले तयार. अजून कोणते बनते बघा, चांगले जर तुम्ही बघितले तर ट्रेन बनते. कोणता बनते, ट्रेन, ट्रेन झालं ट्रेन. अजून जर तुम्ही चांगले बघितले तर इथे नियर पण बनते, नियर लिहायचं. असे तुम्हाला जे वाटते ना ते शब्द असे बनवायचे. तर 4 शब्द बनवायचे आणि आपला हा प्रश्न पण सोडवायचा. म्हणजे आत्तापर्यंत आपण कोणते कोणते बरोबर सोडवले बघा, पहिला दुसरा म्हणजे कन्फर्मच सोडवायचे, 2 आणि 4. तिसरा येत असेल तरच सोडवा, नाहीतर चौथा सोडवा. म्हणजे आपल्याला ह्या 4 प्रश्नात 6 मार्क भेटले. किती सोडवायचे आपल्याला, फक्त आणि फक्त 4 सोडवायचे आहे. तर 8 पैकी 6 मार्क तर झाले कन्फर्म. आता पुढं बघा, अजून पुढं फुकटचेच मार्क आहे. तर 5वा प्रश्न बघा, राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. तर मधातल्या बॉक्समध्ये कोणता शब्द आहे, गार्डन. तर आपल्याला गार्डनशी रिलेटेड शब्द लिहायचे आहे. जसं ब्युटिफुल आहे, तर तुम्ही अशा प्रकारे तसा चांगल्या प्रकारे काय करू शकता, ह्या डब्यामध्ये शब्द भरायचे. तर कोणते कोणते भरू शकता, ब्युटिफुल तर ऑलरेडी दिलेलेच आहे. त्याच्यानंतर तुम्ही वंडरफुल पण लिहू शकता, स्मॉल लिहू शकता, बिग लिहू शकता, लार्ज लिहू शकता. त्याच्यानंतर गार्डनर लिहू शकता, ब्युटी पण लिहू शकता. कोणतेही 4 शब्द तुम्हाला जे वाटते ते तिथे लिहायचे आहे. नाही झाले 8 मार्क कन्फर्म. तरी 6वा बघा, अजून 6वा पण खूप सोपी असते. तर 6व्या याच्यामध्ये फक्त एक गलती होते मुलांकडून. बघा काय असते, हा जो प्रश्न आहे खूप सोपा असते आणि घाईघाईमध्ये मुलं बरोबर वाचत नाही, काही नाही आणि पटपट सोडवून टाकते. बघा, कंप्लीट द वर्ड चेन, आपल्याला वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. कशाची, नाऊनची. आणि इथेच गलती करते. इथं वाचायचं आहे काय बनवलेलं, म्हणजे काय बनवायला सांगितलं तर नाऊन बनवायला सांगितलं. तर नाऊन असेल तर नाऊन लिहायचे, ॲडजेक्टिव्ह असेल तर ॲडजेक्टिव्ह लिहायचं, वर्ब असेल तर वर्ब लिहायचं. हे बरोबर वाचायचं, घाई करायची नाही. तुमच्याजवळ 3 तास असते, भरपूर टाईम आहे तुमच्याकडे. तर तो 3 तासामध्ये चांगला आरामशीर तुम्ही नीटनेटके अक्षरं काढून बढियापैकी पेपर सोडवायचा. तर बघा कोणते कोणते शब्द येते, टायगर, आर आला शेवटी तर आर पासून बनते रॅबिट. टी पासून लास्टमध्ये टी आलं रॅबिटच्या तर टी पासून ट्री बनते. ई आलं, ई पासून एलिफंट बनते. पुन्हा टी आलं, टी पासून टेबल बनते. असे 4 शब्द बनवायचे आहे का नाही सोपे. तर असे आपले 8 मार्क कन्फर्म झाले. त्याच्यानंतर बघा बी मध्ये काय असते, डू ॲज डायरेक्ट. तर आपल्याला हे एक
म्हणजे याच्यातला एक तर फ्रेज सोडवायची असते किंवा क्लॉज सोडवायची असते. तुम्हाला जे सोपी वाटते ते सोडवायचं आहे. तर हे 2 मार्क आले आहे, हे 1 मार्क आले आणि प्रिफिक्स सफिक्स 1 मार्क आले असते. तर बघा फ्रेज काय, इन्स्टेड ऑफ. तर तुम्हाला याच्यापासून एक सेंटेन्स बनवायचं आहे. मग कसं बनवणार? आय वॉक टू स्कूल इन्स्टेड ऑफ गोईंग बाय बस. अशा प्रकारे एक सेंटेन्स बनवा. किंवा फ्रेज आहे खाली, माय अंकल फाउंड अ बेबी. तर याच्यापासून पण एक बनवा. मग कसं बनवायचं? माय अंकल फाउंड अ बेबी हू वॉज क्राईंग लाऊडली. तर अशा प्रकारे तुम्ही करायचं. नंतर बघा खाली असते अजून प्रेफिक्स सफिक्स. याच्या खाली अजून एक प्रश्न असते, बघूनच घ्या आता. एक तर प्रेफिक्स सफिक्स सोडवायचं असते किंवा इथं प्रेफिक्स सफिक्सच असते, त्याच्यापासून सेंटेन्स बनवायचे असते. पण मी तुम्हाला एकच सजेशन देणार की ते सेंटेन्स बनवायच्या भानगडीत पडू नका. याच्यामध्येच तुम्ही काय करा, प्रेफिक्स सफिक्स बनवायचे. तर बघा पॉसिबल आहे, तर पॉसिबलपासून काय बनते? इम्पॉसिबल बनते. आणि अपॉइंटपासून अपॉइंटमेंट बनते. तर असे काय करायचे आहे, तुम्हाला प्रेफिक्स सफिक्स लिहायचे आहे. हे सोडवण्याच्या भानगडीत पडायचं नाही. आणि जर तुम्हाला सोडवायचं असेल तर बघा एक मी तुम्हाला सांगून देतो, उद्या आलं कदाचित तर तुम्ही लिहून घ्या. इट इज पॉसिबल टू विन इफ यू वर्क हार्ड. अशा प्रकारे तुम्ही पॉसिबलपासून एक सेंटेन्स बनवू शकता. त्याच्यानंतर सेक्शन 2 मध्ये असते टेक्स्टुअल पॅसेज 20 मार्कचा. म्हणजे तुमच्या पुस्तकातला एक पॅसेज असते. आता तो कोणता पॅसेज येणार आपल्याला काही माहीत आहे का? नाही माहीत. पण तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली असेल, खूप सारे सराव पेपर तुम्ही सोडवले असेल, तर तुम्हाला हे खूप कठीण वाटणार. आणि असंही काही कठीण आहेच नाही. इथं पॅसेज दिलेला असते, हा पॅसेज वाचायचा आणि प्रश्नाची उत्तरं सोडवायचे. तर पहिला प्रश्न बघा काय विचारला आहे. हे जे 4 सेंटेन्स दिलेले आहे याचा आपल्याला ट्रू किंवा फॉल लिहायचं आहे. बघा स्पेलिंग लिहायचं आहे, ट्रू किंवा फॉल. म्हणजे राईट रॉंग म्हणजे असं राईट किंवा असं रॉंग मारायचं नाही. तर याचं स्पेलिंग लिहायचं. आता 10वीत आहे तर माहीतच आहे म्हणा. पण जर ग्रामीण भागातल्या मुलाला जास्त करून याची भीती वाटते, तर त्यांच्यासाठी सांगत आहे. नाहीतर तुम्ही म्हणणार किती म्हणजे सोपी सांगते बा सर म्हणणार. तर बघा आता पहिला आहे. तर तुम्ही काय करा, हे पॅसेज वाचून घ्या. जो मी ऑलरेडी वाचलेला आहे पॅसेज. तर मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो, कारण जर मी पॅसेज वाचत बसलो तर बहुत सारा टाईम जाणार. ठीक आहे. मी टेलिग्राममध्ये याची PDF ची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करा आणि ते वाचा. आता मी फक्त आणि फक्त मी उत्तरं सांगतो. बघा राहुल हॅड 4 सन्स अँड 3 डॉटर. तर पहिलं जे सेंटेन्स आहे पहिलं आहे फॉल्स, दुसरं आहे ट्रू, तिसरं पण आहे ट्रू आणि चौथं पण आहे ट्रू. म्हणजे खालचे 3 ट्रू आहे, वरचं फॉल आहे. तर हे तुम्ही बरोबर वाचून घ्या. भोलीचा पॅसेज आहे. मागच्या वर्षी पण आला होता हा पॅसेज, यावर्षी पण बोर्डानं दिलेला आहे. होऊ शकते तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये पण येऊन जाणार. चला झाला पहिलं फॉल्स, बाकीचे 3 ट्रू. मग पॅसेजच्या खाली अजून एक प्रश्न असते A2. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर ऑफ अकोरेन्स. तर तुम्हाला हे खालील शब्द म्हणजे सेंटेन्स जे आहे ते तुम्हाला करेक्ट ऑर्डरनुसार लिहायचे आहे. तर बघा पहिल्या नंबरवर चौथंवालं येणार, हे सेंटेन्स लिहायचं पहिल्या नंबरवर. दुसरंवालं दुसऱ्यावरच येणार. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरवर पहिलंवालं येणार आणि हे चौथ्यावर येणार. तर हे बरोबर तुम्ही अशा प्रकारे लिहून घ्यायचे. मग A3 मध्ये असते राईट एनी 4 डिस्क्रायबिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज. म्हणजे पॅसेजमधले आपल्याला कोणतेही 4 शब्द काय करायचे आहे, डिस्क्राईब करायचे आहे. चला तुम्हाला सांगतो मी. फेअर, प्रिटी, बॅकवर्ड, प्रॉस्पिरियस. तर हे 4 शब्द आहे. नंतर A4 मध्ये असते डू ॲज डायरेक्ट. तर बघा आता डू ॲज डायरेक्टमध्ये काय आलेलं आहे, ॲट बट द चाइल्ड वॉज फेअर अँड प्रिटी. तर तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सोचा उपयोग करायचा आहे आणि हे लिहायचं आहे. तर कसं लिहायचं बघा. हे जे अँड आलेलं आहे ना अँड, तर याच्यानंतर येणार बट ऑल्सो
आणि हे जे फेअर आहे फेअरच्या पहिलं नॉट ओनली. कसं होणार मग? ॲट बर्थ द चाइल्ड वॉज नॉट ओनली फेअर बट ऑल्सो प्रिटी. अशा प्रकारचं उत्तर येणार. नंतर अनेबल टू बघा. अनेबल टू खूप सोपी आहे. जर तुम्हाला सेंटेन्समध्ये कुल्ड नॉट दिसलं तर ह्या कुल्ड नॉटच्या जागी अनेबल टू टाकायचं आणि बाकी जशान तसं लिहून घ्यायचं. मग कसं होणार? लिटल सुरेखा अनेबल टू स्पीक टिल शी वॉज 5. तर अशा प्रकारे अनेबल टूचा उपयोग करायचा. आणि ग्रामर जर तुम्हाला डिटेलमध्ये अजून शिकून घ्यायचं असेल तर वन शॉट व्हिडिओ बनवून टाकलेले आहे. SSC बोर्ड या नावाच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जा आणि तुम्हाला तिथं सर्वच्या सर्व मिळून जाणार. A5 आहे पर्सनल रिस्पॉन्स. स्मॉलपॉक्स इज अ डिसीज. म्हणजे स्मॉलपॉक्स माहिती आहे ना तुम्हाला, जे अंगावर पुरळ येते त्याला म्हणतात काजण्या. तर काजण्या हा एक रोग आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे? राईट एनी अदर नेम ऑफ 4 डिसीज. राईट 2 सिम्पटम्स ऑफ एनी वन ऑफ इट. तर तुम्हाला काय करायचं आहे? 4 डिसीजबद्दल लिहायचं आहे आणि त्या डिसीजमधल्या कोणत्याही 2 सिम्पटमबद्दल, म्हणजे तुम्ही जे डिसीज लिहित आहे ना त्याच्यातल्या कोणत्याही एका डिसीजबद्दल म्हणजे बिमारीबद्दलच्या 2 सिम्पटम्स म्हणजे लक्षणं तुम्हाला लिहायचे आहेत. तर चला, कोणते कोणते नाव लिहू शकतो आपण? मलेरिया लिहू शकतो. मलेरिया, डेंग्यू, ट्युबरक्युलोसिस, त्याच्यानंतर चिकनपॉक्स. तर आपल्याला याच्यापैकी कोणत्याही एका याचे सिम्पटम्स सांगायचे आहे. जसं मलेरियाचे कोणते कोणते सिम्पटम्स राहणार? हाय फीवर म्हणजे खूप काय राहणार? ताप राहणार. आणि शिवरिंग म्हणजे थरथरणे, आपलं अंग असं थरथर कापते. तर हे 2 सिम्पटम्स आहे जे तुम्ही लिहून घ्यायचे. नंतर बी मध्ये बघा 10 मार्काले असते. कंप्लीट द सेंटेन्स. तर हे सेंटेन्स आपल्याला काय करायचे आहे? कंप्लीट करायचे आहे. कसं करणार? त्याच्यासाठी तुम्हाला ह्या खालचा पॅसेज वाचायचा आहे. बघा हा पॅसेज आहे, तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्यायचो. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून हा पेपर डाउनलोड करा आणि वाचून घ्या. आता बघा, तर मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो. तर बघा, पहिल्या रिकाम्या जागेमध्ये येणार चिल्ड्रन ऑफ ऑल एज. दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये येणार टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. तिसऱ्या रिकाम्या जागेमध्ये येणार द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल. आणि चौथ्या रिकाम्या जागेमध्ये येणार जिनियस. काय ना? जिनियस. तर असं लिहायचं. त्याच्यानंतर अजून खाली प्रश्न असते पॅसेज झाल्यानंतर. बघा, क्वालिटीज ऑफ स्वामी. तर इथं स्वामीच्या तुम्हाला काय करायचं आहे? क्वालिटीज लिहायचं आहे. हा पॅसेज माहिती आहे ना, स्वामी आणि फ्रेंड RK नारायण मूर्तीचा. तर बघा, आता इथं तुम्हाला काय करायचं आहे? त्याचे स्वामीची क्वालिटीज लिहायची आहे. ते कोणते कोणते क्वालिटी आहे बा त्या बुकामध्ये. तर कोणती कोणती क्वालिटी आहे? सर्वात पहिलं तर सिंपल इंग्लिश आहे, शॉर्ट सेंटेन्स आहे, मिस्चिव्हस बॉय आहे आणि गुड फॉर इम्प्रूव्हिंग इंग्लिश. अशा प्रकारे 4 क्वालिटीज आहेत, ते लिहून घ्यायचे. नंतर बघा, कॉलम A आणि कॉलम Bचा तुम्हाला काय करायचं आहे? जोड्या लावायच्या आहेत. तर सर्वात पहिलं मिस्चिव्हसची जोडी कोणाबरोबर लागणार? नॉटी बरोबर लागणार. इनोफेसिसची जोडी लागणार सर्कल अराउंड. कॉन्सनंटची जोडी लागणार वरीड बरं. कशा बरं? वरीड. आणि किड्सची जोडी लागणार चिल्ड्रन बरं. तर अशा जोड्या लावायच्या. नंतर B4 मध्ये बघा डू ॲज डायरेक्ट. इट इज हार्ड टू इमॅजिन. मेक इट नेगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. आता नेगेटिव्ह करायचं आहे आणि याचा अर्थ पण चेंज झाला पाहिजे नाही. तर आता याचा अर्थ चेंज न करता आपल्याला हे सोडवायचं आहे. मग कसं होणार? इट इज नॉट इझी टू इमॅजिन. नेगेटिव्ह म्हणलं तर सेंटेन्समध्ये नॉट आलं पाहिजे. तर असं तुम्हाला करायचं आहे. नंतर दुसरं बघा,
आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. करेक्ट क्वेश्चन टॅग बनवायचा आहे आपल्याला. आणि मी कालच याच्यावर व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, तो तुम्ही नसेल बघितला तर बघून घ्या. क्वेश्चन टॅगवर आणि WH क्वेश्चनवर हमखास प्रश्न येते म्हणजे येतेच दरवर्षी. तर कसं बनवायचं बघा. सर्वात पहिलं काय करायचं आहे, हे सर्वच्या सर्व तुम्हाला सेंटेन्स लिहून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर कॉमा द्यायचा आणि मग बघा हेल्पिंग वर्ड शोधायचं. हेल्पिंग वर्ड कोणता आहे तर डज आहे. डज आहे. मग बघा हे जे सेंटेन्स आहे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला निगेटिव्ह बनवायचं आहे. मग डजचं होणार डझंट होणार. काय होणार डझंट. मग डझंट कुठं कुठं दिसते पहा. इथं डोंट आहे गेलं. इथं डझंट आहे येऊ शकते. इथं डिडंट आहे हे नाही येणार. डज ही हे पण नाही येणार. तर कोण येणार डझंट ही आणि शेवटी क्वेश्चन मार्क. बस झालं. आहे ना सोपी आहे ना. नसन बघितला व्हिडिओ तर एक वेळा बघून घ्या. WH क्वेश्चन आणि क्वेश्चन टॅग याच्यावरचे प्रश्न येते म्हणजे येतेच. त्याच्यानंतर B5 मध्ये असते पर्सनल रिस्पॉन्स. डू यू लाईक रीडिंग बुक वाय. जर तुम्हाला पुस्तक आवडते का तर तुम्ही म्हणणार हो. मग पुन्हा प्रश्न विचारला वाय. वाय म्हणजे का बा काय आवडते. तर मग तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर सर्वात पहिले लिहायचं येस आय लाईक रीडिंग बुक्स बिकॉज दे इम्प्रूव्ह माय नॉलेज अँड लँग्वेज स्किल. तर असं तुम्हाला काय करायचं आहे याचं उत्तर लिहायचं आहे. आणि हा प्रश्न मी बरेच वेळा बघितलेला आहे, म्हणजे पेपरमध्ये येत असते. तर हा प्रश्न IMP आहे. हा प्रश्न करून ठेवायचा चांगला. नंतर सेक्शन 3 मध्ये असते पोएट्री 10 मार्क्सची. त्याच्यामध्ये बघा सर्वात पहिलं काय करायचं आहे करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला निवडायचे आहे. तर बघा हे सेंटेन्स आहे. द पोएट्स फादर गोज बॅक अर्ली इन द काय येणार मग इव्हिनिंग का मॉर्निंग. तर मॉर्निंग येणार. अर्ली इन द मॉर्निंग. हे प्रश्न कुठून येते तर खाली काय आहे एक कविता असते. कविता वाचायची याच्यावरचेच प्रश्न असते. तर ही कविता चांगल्या प्रकारे वाचून घ्या. जो तुमच्या पुस्तकातलीच आहे ओमूनची. नंतर बघा दुसरा पहिल्या याच्यात समजलं ना काय येणार मॉर्निंग येणार. द पोएट आस्क फॉर सीट ऑफ. तर काय येणार मूनलाईट. हे कविता चांगली वाचली तुम्हाला माहीतच आहे. खाली कविता वाचायचं काम नाही. द होल विलेज गोज रिकाम जागा टू वर्क. तर काय येणार डेली. द पोएट वॉन्ट्स टू सॉ सीट ऑन द साईड ऑफ द काय येणार पाथ. रोड करायचं नाही. रोड केलं चुकलं. पाथ येणार पाथ. खाली कवितेमध्ये आहेच. तर तुम्ही इथं पाहून घ्यायचं. हे बघा इथं असं आलेलं आहे पाथ. दिसलं ना. तर असं याच्यावरचेच प्रश्न असते ते तुम्ही बरोबर कविता वाचायची आणि सोडवून घ्यायची. चुकायचं नाही. फुकटचे मार्क आहे जाऊ द्यायचे नाही. मग तुम्हाला इंग्लिशमध्ये 80 पैकी चांगला कोर्स येणार. म्हणजे कमीत कमी 80 पैकी तुम्हाला 75च्या वर आले पाहिजे. तर मग मजा खरी आहे का ना. पर्सेंटेज चांगले भेटते. आता A2 मध्ये बघा डिस्क्राईब द रूट इन द पोयम फ्रॉम द सिटी टू विलेज. तर तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे. ते तुम्ही बघा कसं करायचं. द रूट फ्रॉम द सिटी टू द विलेज is dark, tough and full of snakes and scorpions. There is no bus or cart on the way. The village is far away from the city. जर तुम्ही हे कविता चांगल्या प्रकारे वाचले तर याचं उत्तरचं आरामशीर येते. अशा प्रकारे उत्तर लिहायचं. नंतर बघा रायमिंग वर्ड लिहायचं आहे लाईटचं आणि फ्लाईजचं. तर लाईटचं काय होणार नाईट होणार आणि फ्लाईजचं फ्लाईज होणार. फ्लाईज म्हणजे माशी माहिती आहे ना माशी. नंतर बघा अप्रिशिएशन ऑफ द पोयम. हे अप्रिशिएशन आहे सोडवायचं. हे पण फुकटचेच मार्क आहे. 5 मार्काले असते. ते 5 मार्काले असते. 5 मार्क जाऊ द्यायचे नाही. बघा तुम्हाला याच्यामध्ये काहीच येत नसेल तरी या 5 पैकी तुम्ही 4 मार्क आरामशीर घेऊ शकता. कसे म्हणणार. सर्वात पहिलं टायटल काय आहे कवितेचं बघा इथं सध्या देऊन असते. टायटल काय आहे स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. झालं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा काय आहे नेम ऑफ द पोएट. हे खाली आहे. पोएटचं नाव काय आहे रॉबर्ट फ्रॉस्ट. नंतर रायमिंग स्कीम काय आहे याचे
तर याची रायमिंग स्कीम आहे A आणि नंतर फिगर ऑफ स्पीच काय आहे, तर फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटेशन. कोणती आहे, रिपिटेशन. तर अशा ह्या 1 मार्क, या 1 मार्क आणि या 1 मार्क झाले 3 मार्क पक्के, म्हणजे हे तर पक्केच आहे. आणि इथे तुम्हाला सेंट्रल आयडिया लिहायची आहे. तुम्ही याच्याबद्दल लिहायचं बघा, 2 पैकी 1 तर भेटन मार्क, आहे का नाही. काहीही न लिहिण्यापेक्षा काही तर लिहिलेलं तर बरं, आहे का नाही. तर मग तुम्हाला म्हणजे काहीतरी लिहिले तुम्ही तर 1 तर मार्क भेटन, मग हे 3 हे 1 असे 4 मार्क तर तुम्हाला इथं कन्फर्म भेटले, म्हणजे भेटलेच पाहिजे. समजलं. तर सेंट्रल आयडिया मग लिहून घ्यायची. कशी लिहायची, तर बघा कशी लिहायची. द पोयम डिस्क्राइब्स द ब्युटी ऑफ नेचर. द पोएट स्टॉप टू ॲडमायर द स्नोवी वूड्स बट रिमेंबर्स his duties and responsibilities. It show the importance of keeping promises. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, सेंट्रल आयडिया लिहायची आहे. तर 5 पैकी 4 तर मार्क इथे भेटलेच पाहिजे बघा. नंतर बघा, नंतर असते नॉन टेक्स्टुअल पॅसेज, 15 मार्कासाठी असते. समजलं. 15 पैकी A4 पहिल्या याच्यात 10 मार्कासाठी असते. याच्यामध्ये काय असते, फिल इन द ब्लँक. हा पॅसेज आहे, हा पॅसेज वाचायचा आणि फिल इन द ब्लँक भरायचा. बघा चांगल्या प्रकारे तुम्ही वाचून घ्या, मी ऑलरेडी वाचलेला आहे. तर तुम्हाला उत्तर सांगतो. पहिल्या याच्यात येणार तांडवा, दुसऱ्या याच्यात येणार सोलो, तिसऱ्या याच्यात शिवा आणि चौथ्या याच्यात भरतनाट्यम. तर असे हे रिकाम जागा भरायचे. हे जर तुम्ही पॅसेज वाचले तर तुम्हाला दिसून जाणार. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्ही तिथून हे घेऊन घ्यायचो पेपर आणि चांगल्या प्रकारे करून घ्यायचो. नंतर बघा, मेन स्कूल ऑफ क्लासिकल डान्स फ्रॉम आर. तर इथे तुम्हाला हे डायग्राम कंप्लीट करायचे आहे. तर या 4 डब्यामध्ये लिहायचं. एका याच्यात लिहायचं भरतनाट्यम, एका याच्यात कथकली, एका याच्यात मणिपुरी आणि एका याच्यात कथक. असे इथे 4 लिहून घ्यायचे. नंतर बघा, A3 मध्ये असते अँटोनॉम्स. आता लक्षात घ्या, अँटोनॉम्स आणि सेनोनॉम म्हणजे बरेचसे मुलं कन्फ्यूज होते. अँटोनॉम्स म्हणलं तर त्याच्या बिलकुल विरुद्ध शब्द आणि सेनोनॉम म्हणले तर समानार्थी अर्थ. हे तुम्ही चिन्हावरून पण लक्षात ठेवू शकता. असा जर मल्टिप्लायचा दिसला तर विरुद्धार्थी लिहायचे आणि अशा 2 रेषा दिसल्या, अशा 2 रेषा, तर हे आहे समानार्थी, तर सेनोनॉम लिहायचे. अननोन, अननोनच्या विरुद्ध होणार नोन. इथंच ऑलरेडी आलेलं आहे, अन काढलं तर नोन येते. नंतर ग्रुप, ग्रुपच्या विरुद्ध सोलो, पुअरच्या विरुद्ध रिच आणि नॅरोच्या विरुद्ध ब्रॉड. असे लिहून घ्यायचे. नंतर A5 मध्ये बघा, डू ॲज डायरेक्ट असते. सर्वात पहिलं काय करायचं सांगितलं यांनी, भरतनाट्यम इज द मोस्ट पॉप्युलर डान्स फ्रॉम इंडिया. पॉझिटिव्ह डिग्री करायला सांगितलं. पॉझिटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री, कंपेरेटिव्ह डिग्री याच्यावर मी ऑलरेडी 1 शॉट बनवून टाकलेला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर तुम्ही काय करा, तो बघून घ्या 1 शॉट व्हिडिओ. त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. आता मी फक्त याचं उत्तर सांगतो. तर कसं येणार बघा. बघा, नो अदर येणार. मग डान्स फ्रॉम ऑफ इंडिया इज ॲज पॉप्युलर ॲज भरतनाट्यम. तर हे जे आहे पॉप्युलर शब्द ते ॲजमध्ये आपल्याला टाकायचा आहे. कारण हे काय आहे, तर हे आहे ॲडजेक्टिव्ह. जरा दुसरं बघा, दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला करायला सांगितलं ॲज वेल ॲज. मग ॲज वेल ॲज कसं करायचं बघा. लॅटर किंग्स अँडच्या जागी ॲज वेल ॲज टाकायचं. लक्षात ठेवा, अँड, बोथ, नॉट ओनली यांच्या जागी काय करायचं आहे तुम्हाला, ॲज वेल ॲज टाकायचं आहे. तर हे शब्द लक्षात ठेवा, कोणते कोणते, अँड, बोथ, दो, नॉट ओनली याच्या जागी. तर बघा, लॅटर किंग्स ॲज वेल ॲज रिच पीपल लेंट देअर पॅट्रोनेज टू इट. तर अशा प्रकारे तुम्हाला ॲज वेल ॲज करायचं आहे. नंतर बघा, पर्सनल रिस्पॉन्स, राईट एनी 4 बेनिफिट्स ऑफ डान्सिंग. डान्सचे कोणतेही 4 तुम्हाला फायदे लिहायचे आहे. तुमच्या मतानं कोणतेही लिहू शकता.
चला मी माझ्या मताचे सांगतो तुम्हाला. पहिला आहे की बॉडी फिट राहते, इम्प्रूव्हिंग फ्लेक्सिबिलिटी, त्याच्यानंतर रेड्युसेस स्ट्रेस आणि बिल्ड कॉन्फिडन्स. असे मी 4 फायदे सांगितले. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त माहीत असेल तर तुम्ही ते पण लिहू शकता. नंतर आहे समरी रायटिंग. समरी रायटिंग बघा, समरी रायटिंगचे हे 5 मार्क फुकटचेच आहे. चांगल्या प्रकारे जर सोडवले तुम्ही तर 5 पैकी 5 भेटते, नाहीतर तुमचे 4 मार्क तर कुठंच नाही गेले. पण लिहायचं असं समजायचं नाही का हे मला येत नाही तर मी नाही लिहिणार. जर तुम्ही नाही लिहिणार तर तुम्हाला 0 मिळणार. पण तुम्ही काहीतरी लिहिले तर मार्क तर मिळणार का नाही. तर तुम्ही लिहायचं, कमीत कमी 4 मार्क तर आरामशीर भेटते. बघा क्वेश्चन नंबर 4A काय काढायचं आहे, क्वेश्चन नंबर 4A काढायचा आहे. त्याच्यावर समरी रायटिंग लिहायचे आणि त्याला सुटेबल एक टायटल द्यायचं आहे. समजला. टायटलले 1 मार्क असते, 1 मार्क तिथंच भेटते, बाकीचे याले 4 मार्क असते, त्याच्यापैकी 3 तर भेटन आहे का नाही. असे 4 तर भेटन, पण आपण 5 मार्काची कोशिश करायची. तर क्वेश्चन नंबर 4A काढायचा आणि त्याच्यावरचा लिहायचा. तर क्वेश्चन नंबर 4 कोणता आहे, तर हा आहे क्वेश्चन नंबर 4. हा आहे पॅसेज आणि या पॅसेजमधलं काय करायचं आहे तुम्हाला, समरी रायटिंग करायची आहे. तर याला हेडिंग द्यायचं, हेडिंग म्हणजे टायटल द्यायचं. बघा टायटल काय द्यायचं, क्लासिकल डान्स ऑफ इंडिया. तर असं टायटल झालं, पहिल्याच लाईनीमध्ये भेटून गेलं आपल्याला. आणि शक्यतोवर काय होते, जे टायटल असते ते पहिल्याच लाईनीमध्ये तुम्हाला भेटून जाते. काय येणार मग याचं, क्लासिकल डान्स ऑफ इंडिया. आणि मग हा पॅसेज आहे ना, जर आता तुम्हाला काहीच नसेल येत समजा, तर याच्यातले महत्त्वाचे काय घ्यायच्या, लाईनी घ्यायच्या आणि काय करायचं आहे 1/3 असा त्याचा पॅसेज करायचा. महत्त्वाच्या पॉईंट घ्यायचे आणि तुम्ही काय करायचं, समरी रायटिंग करायची. तर मी समरी रायटिंग देत आहे तुम्हाला, ते तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या. क्लासिकल डान्स ऑफ इंडिया. व्हिडिओ थांबवा आणि हे चांगल्या प्रकारे वाचून घ्या. नंतर बघा सेक्शन 4 रायटिंग स्किल. 20 मार्क्ससाठी असते रायटिंग स्किल आणि 20 पैकी बघा 20 पैकी तुम्हाला 18th किंवा 19th मार्क तरी मिळालेच पाहिजे. समजलं. कमीत कमी 18 तरी भेटले पाहिजे आणि जास्तीत जास्त तर 20पेक्षा जास्त थोडी ना भेटते आहे का नाही. पण कमीत कमी 18 तरी मार्क तुम्हाला याच्यामध्ये रायटिंग स्किलमध्ये मिळालेच पाहिजे. तर हा आहे तुमचा लेटर. हे लेटर बघून घ्या चांगल्या प्रकारे. आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, बघा तुम्हाला लेटर 2 प्रकारचे येते. कोणते 2? एक येते इन्फॉर्मल लेटर आणि एक येते फॉर्मल लेटर. तर मी प्रेफरन्स देणार फॉर्मल लेटरला. समजलं. फॉर्मल लेटरमध्ये तुमचे 5 पैकी 5 मार्क भेटते. इन्फॉर्मल लेटरमध्ये तुमचे मार्क कटण्याची शक्यता असते. बघू द्या पहिले किती मार्काला आहे, 5च मार्काला आहे का, किती मार्काला आहे, 5च मार्काला आहे. तर इन्फॉर्मलमध्ये तुमचे मार्क कटण्याची शक्यता असते. तर मी सांगत आहे तुम्हाला फॉर्मल लेटरच लिहा. पण जर तुम्हाला इन्फॉर्मल लेटर सोपं वाटत असेल तर इन्फॉर्मल लिहा. पण मी तर फॉर्मल लेटरच सांगणार तुम्हाला. तर हे तुमच्या पुढं स्क्रीनवर लेटर आहे, दिसत आहे ना लेटर तर डाव्या साईडनं तुमचे काय टाकायचं, ॲड्रेस टाकायचा जो इथं ऑलरेडी दिलेलाच असते. त्याच्यानंतर तारीख टाकायची आणि मग अशा प्रकारे सोडवायचा. चला व्हिडिओ स्टॉप करा आणि हे लेटर वाचून घ्या कशा प्रकारे आहे. तर सर्वात पहिलं ॲड्रेस लिहायचा. ॲड्रेस काय, दीपक पवार, गांधीनगर, बीड 431122. हे आपल्याच मतान टाकायचं म्हणजे पिनकोड. त्याच्यानंतर डेट आहे 25 फेब्रुवारी 2026 टाका. कोणतीही डेट टाकली तरी चालते, असं काय नाही. तू आता 27 तारखेला पेपर आहे ना, तर 27 फेब्रुवारी टाका, काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर काय लिहायचं, टू मॅनेजर यूथ क्लब पुणे. सब्जेक्ट टाकायचं इन्क्वायरी अबाउट समर कॅम्प डिटेल्स. मग रिस्पेक्टेड सर मॅडम आणि मग आपलं चालू करायचं. तर ते तुम्ही वाचून घ्या. आय केम टू नो अबाउट युअर समर कॅम्प फॉर टीनेजर्स. असं तुम्ही आता हे चांगल्या प्रकारे वाचून घ्या. आणि आता आपण चला वाचलं चांगल्या प्रकारे. आता बघा बीमध्ये असते डायलॉग रायटिंग. तर या डायलॉग रायटिंगमध्ये
5 मार्काचा असते डायलॉग रायटिंग आणि इथं 5 पैकी 5 तर मिळालेच पाहिजे. समजला. तर बघा अलग अलग आहे. चला तर सर्वात पहिला आहे हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी. हे काय करायचं आहे, जंबल सेंटेन्स म्हणजे आपल्याला लावायची आहे बरोबर. नंतर बघा येस ऑफकोर्स आय वेक अप ॲट 5 AM इन मॉर्निंग अँड स्टडी. डू यू स्टडी एव्हरी डे. तर सर्वात पहिलं काय विचारणार आपण, सर्वात पहिलं विचारणार डू यू स्टडी एव्हरी डे. मग आपण काय म्हणणार, येस ऑफकोर्स. मग दुसरा प्रश्न काय विचारणार, प्रश्न विचारणार हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी, आहे का नाही. मग आपण काय सांगणार, आपण सांगणार आय वेक अप ॲट 5 AM इन द मॉर्निंग अँड स्टडी. तर अशा प्रकारे लिहायचं आहे. 1 मार्काचं असते ना. 1 मार्क इथं मिळाला. त्याच्यानंतर 2 मार्काला बघा काय असते. अंकित सेठ डू यू लाईक पेट ॲनिमल. मग आपण काय म्हणणार, येस आय लाईक पेट ॲनिमल व्हेरी मच, किंवा आय लाईक पेट ॲनिमल लिहिलं तरी बरोबर येते, असं काय नाही. नंतर अंकित सेठ व्हाय डू यू लाईक पेट ॲनिमल. तुला पेट ॲनिमल का आवडते. पेट ॲनिमल म्हणजे पाळीव प्राणी. मग महेश म्हणणार बिकॉज दे आर लॉयल अँड लविंग. कारण ते काय असते, लॉयल असते आणि लविंग असते. म्हणजे कुत्र्याची गोष्ट करत आहे, कुत्रं असते त्याचा, आहे का नाही. म्हणजे काही पण लिहू शकता, असं काय नाही मी सांगितलं हेच लिहा बा म्हणून. तुम्हाला जे वाटते ते लिहा. नंतर बघा सी मध्ये आहे राईट्स अ डायलॉग बिटवीन राम अँड श्याम ऑन द गिवन थीम. तर थीम काय आहे, मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंज. तर तुम्हाला कमीत कमी 3 ओळीचा तुम्हाला ते डायलॉग कंप्लीट करायचा आहे. तर थीम आहे द इम्पॉर्टन्स ऑफ ट्री प्लांटेशन. याच्याबद्दल तुम्ही लिहायचं आहे. तर कसं लिहिणार बघा मी सांगतो. राम सेट श्याम डू यू नो द इम्पॉर्टन्स ऑफ ट्री प्लांटेशन. श्याम सेट येस ट्रीज गिव्ह अस ऑक्सिजन अँड फ्रेश एअर. राम सेट दे ऑल्सो प्रिव्हेंट सॉइल इरिजन्स अँड control pollution. Shyam said, we should plant more trees every year. Ram said, yes, saving trees means saving life. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. आपल्या मतानुसार लिहायचं. आणि हे 3 मार्कली असते बरं का, दिसतंय ना मार्क 3 मार्क. तर हे जाऊ द्यायचे नाही बापू, समजलं ना. नंतर बघा, नंतर आहे स्पीच रायटिंग. तर तुम्हाला हे स्पीच रायटिंगचे इथं पॉईंट दिलेले असते. हे पॉईंट पकडू काय करायचं आहे, तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा सर्वात पहिलं काय द्यायचं, याला टायटल द्यायचं. काय आहे, द रोल ऑफ व्हेजिटेबल्स फॉर बेटर लिव्हिंग. जे तुम्हाला इथं दिलेलं आहे, दिसतं आहे ना, हे द्यायचं सर्वात पहिलं टायटल. आणि मग सुरुवात कशी करायची बघा, रेस्पेक्टेड प्रिन्सिपल टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, जे तुम्ही भाषणामध्ये वगैरे देत असता तशा प्रकारे. नंतर टुडे आय स्टँड बिफोर यू टू स्पीक ऑन द टॉपिक द रोल ऑफ व्हेजिटेबल्स फॉर बेटर लिव्हिंग. अशा प्रकारे सुरुवात करायची. आणि मग हे इथं पॉईंट पकडू तुम्हाला सोडवायचं आहे. चला मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे, ते एक वेळा बरोबर पाहून घ्या, चांगल्या प्रकारे वाचा, व्हिडिओ थांबवून चांगलं वाचा. आणि अशा प्रकारे तुम्ही उद्या जाऊन सोडवायचं. झालं वाचलं. चला आता पुढं बघू. आता नंतर A6 मध्ये बघा काय असते, इन्फॉर्मेशन ट्रान्सपोर्ट. इथं 2 A1 आणि A2 मध्ये असते, म्हणजे दोघांपैकी कोणते एक सोडवायचं असते. A1 मध्ये असते नॉन वर्बल टू वर्बल आणि A2 मध्ये असते वर्बल टू नॉन वर्बल. आणि मी तर तुम्हाला हेच सांगणार का वर्बलपासून नॉन वर्बल तुम्ही सोडवा. कारण का बघा, तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि याच्यापासून काय करायचं असते, पॅसेज बनवायचा राहते. समजलं. ते थोडं कठीण असते. पण बघा इकडं हे पॅसेज आहे का नाही, हे पॅसेज आहे. आणि याच्या खाली काय असते, हे याचा डबा दिलेला असते किंवा जे वरती आकृती होती तशी आकृती दिलेली असते आणि हे आपल्याला भरायचं असते. आहे किती सोपी आहे. तर काय करायचं असते, हे भरायचं. समजलं ना कसं भरायचं. तर बघा आता हे पॅसेज आहे, हे पॅसेज मी ऑलरेडी वाचलेलं आहे. इथं खूप सोपी असते. चला मी तुम्हाला 1-2 पॉईंट सांगतो. जसं सर्वात पहिलं काय लिहायचं आहे, टायटल. तर टायटल काय लिहायचं,
बघा इथं काय आहे, तर हे कोणाकोणाची माहिती सांगत आहे, रमेश आणि राधा. तर टायटल काय द्यायचा, इन्फॉर्मेशन अबाउट रमेश अँड राधा याच्याबद्दल. मग इथं बघा सगळ्यात पहिलं रमेशचं वय किती आहे, 16 वर्ष आणि तो 10वीमध्ये शिकत आहे का नाही. त्याच्यानंतर राधा आहे, राधाचं वय किती आहे, 13 वर्षे आणि ते 7वीमध्ये शिकत आहे. म्हणजे असं इथं दिलेलं आहे. बघा तुम्हाला दाखवतो, हे बघा एज रमेशचं किती आहे, एज किती आहे, एज आत्ताच बघितलं 16 वर्ष आणि राधाचं 13. रमेश कितव्या वर्गात आहे, आत्ताच बघितलं 10वीत आणि राधा 7वीमध्ये. मग फेवरेट सब्जेक्ट रमेशचा कोणता आहे, तर रमेशचा मॅथ आहे, चांगलं तुम्ही वाचले तर तुम्हाला दिसणार. आणि राधाचा कोणता आहे, तर राधाचा सायन्स आहे. बघा इथं दिलेला आहे. हे बघा रमेशचा कोणता आहे, मॅथ आणि हे बघा राधाचा कोणता आहे, सायन्स. म्हणजे इथं ऑलरेडी दिलेलंच असते, ते तुम्हाला इथं पटपट टाकायचं आहे. इथं तर 5 पैकी 5 का मी जमणार नाही, ते खाली आणायचे नाही मार्क. इथं 5 पैकी 5 मार्क घ्यायचे म्हणजेच घ्यायचे. उद्या म्हणलं नाही पाहिजे सर मला याच्यात कमी भेटले का. नंतर फेवरेट सब्जेक्ट झाला. नंतर हॉबीज लिहायचे आहे. रमेशचे कोणते आहे, वॉचिंग मूवीज, रीडिंग बुक. आणि राधाचे कोणते आहे, गार्डनिंग आहे, स्विमिंग आहे. त्याच्यानंतर लाईक्स, रमेशले काय आवडते, तर फास्ट फूड आवडते आणि राधाला काय आवडते, होममेड फूड. आणि गोल इन लाईफ, रमेशचं काय गोल आहे, इंजिनियर आणि राधाचा डॉक्टर. जे तुम्हाला या पॅसेजमध्ये सापडून जाणार. हा पॅसेज तुम्ही चांगला वाचा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून घेऊन घ्यायचा आणि सोडून पाहा. नंतर एक्सप्लेन द थीम. आता थीम करायचे आहे, B1 सोडवा किंवा B2 सोडवा. पण मी तर तुम्हाला म्हणणार B1च सोडवा. 5 मार्काले असते का, 5 मार्काले असते बघा. सर्वात पहिले हेडिंगले 1 मार्क असते, डेटले 1 मार्क असते, इन्फॉर्मेशनले 1 मार्क असते आणि शॉर्ट कन्व्हर्सेशनले 2 मार्क. असे 5 मार्क असते. तर या 5 पैकी मी 5ची तर अपेक्षा नाही करणार, पण 4.5ची तर किंवा 4ची तर अपेक्षा आहे तुमच्याकडून. 4 किंवा 4.5 मार्क इथं घ्यायचे. तर सर्वात पहिलं काय टाकायचं आहे तुम्हाला, हेडिंग टाकायची आहे. तर हेडिंग ऑलरेडी वरती दिलेली असते बघा, डब्यामध्ये आहे, 5 डेट इन रोड ॲक्सिडेंट. 1 मार्क तर इथंच फुकटचाच भेटला. नंतर डेडलाईन टाकायची आहे. डेडलाईन कोणतीही टाका तुम्ही, 25 फेब्रुवारी, आता 27 तारखेला पेपर आहे तर 27 फेब्रुवारी टाका, कोणतीही टाका. आणि त्याच्या पहिलं म्हणजे एक गावाचं नाव टाकायचं, जसं लातूर, कोल्हापूर, सोलापूर, यवतमाळ, वणी, असं तुम्ही काय करायचं टाकायचं. आणि मग त्याच्या पुढं तारीख लिहायची झालं. आणि मग इंट्रोडक्शन लिहायचं आणि मग शॉर्ट कंटिन्यू पॅराग्राफ लिहायचा. अशा करून तुम्हाला काय भेटते, 5 मार्क भेटते. तर हे लिहायचंच रे बा, समजलं ना. B2 नाही लिहिलं तरी चालते, पण B1 न्यूज रिपोर्ट लिहायचा म्हणजे लिहायचा. तर तुम्हाला स्क्रीनवर रिपोर्ट रायटिंग आहे, हे तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि चांगल्या प्रकारे वाचून घ्या. आणि अशीच उद्या जाऊन तुम्ही काय करायचं, लिहून घ्यायचं. समजलं. नंतर बघा B2 मध्ये असते स्टोरी. स्टोरी तुम्ही सोपी वाटत असेल तर सोडवा, नाही तर नको सोडवा. मी तर न्यूज रिपोर्टच म्हणजे रिपोर्ट रायटिंगच सोडवा म्हणणार. पण चला स्टोरी पण काही असते मुलं ज्यांना स्टोरी चांगली वाटते. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, या स्टोरीला पहिलं काय द्यायचं, टायटल द्यायचं. काय द्यायचं, टायटल. आणि त्याच्यानंतर स्टोरी लिहायची आणि स्टोरी लिहिणं झाल्यानंतर काय द्यायचं, मॉरल द्यायचं. समजलं. तर हे स्क्रीनवर तुमच्या स्टोरी आहे, हे स्टोरी चांगल्या प्रकारे वाचून घ्या. नंतर बघा आता ट्रान्सलेशन आहे आणि मी याच्यावर एक पूर्ण व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये 2020 पासून तर 2025 पर्यंतच्या सर्व पेपरचं मी काय केलेलं आहे, ट्रान्सलेशन केलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, प्लेलिस्टमध्ये जा, SSC बोर्ड नावाचं तुम्हाला का दिसणार, प्लेलिस्ट दिसणार, तिथं पाहायचं, पूर्ण तुम्हाला भेटून जाईल. आणि मी काय म्हणत आहे, कारण जे ट्रान्सलेशन असते ना ते दरवर्षी रिपीट होत असते. समजलं. म्हणजे हे बघा 6 शब्द आहे, या 6 पैकी कमीत कमी तुम्हाला 4 शब्द तर ते ऑलरेडी पहिल्याचेच आलेले असते. समजलं. म्हणून हे तुम्हाला पाहणं गरजेचे असते. आणि आपल्याला सोडवायचं पण किती आहे, सोडवायचे पण 4च शब्द आहे. म्हणून तुम्हाला म्हणतो का ते बघून घ्या, नसन बघितलं तर. तर आता आपण याला सोडवू. बघा
सर्वात पहिलं काय आहे, जनरल. जनरल म्हणजे ते सामान्य. अरायवल म्हणजे होते आगमन, जे रेल्वेसाठी आहे. बेगर म्हणजे भिकारी, माहीतच आहे. त्याच्यानंतर ऑनर, ऑनर म्हणजे सन्मान. तर असे 4 शब्द लिहून घ्यायचे. नंतर ट्रान्सलेशन करायचं आहे कोणत्याही 2 याचं, समजलं. तर 2 याचं मी करून देतो, बाकीचे तुम्ही स्वतः करून घ्या. सेव्ह ट्री सेव्ह लाईफ माहीतच आहे, झाडे वाचवा झाडे जगवा, आहे का नाही. नंतर चला पहिलंवाला बघा, प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन, म्हणजे बागेत अधिक झाडे लावा. दुसरं आहे, एव्हरीवन शुड टेक केअर ऑफ ट्रीज, म्हणजे प्रत्येकाने झाडाची काळजी घ्यावी. डोंट प्लग द फ्लावर, म्हणजे फुलं तोडू नका. आणि सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ, म्हणजे झाडे वाचवा झाडे जगवा. तर असे 4ही करून दिले तुम्हाला. तर तुम्हाला फक्त पण तिथे जाऊन काय करायचे, तुम्हाला फक्त 2च याचं करायचं आहे ट्रान्सलेशन, 4ही करायचे नाही. कारण 4ही लिहिले तुम्ही तरी 2च मार्क भेटणार आहे, आणि 2ही लिहिले तरी 2च मार्क मिळणार आहे. मग टाईम घाले वेस्ट घालवायचा, जे तुम्हाला सोपी वाटते ते 2 सोडवायचे आणि मोकळं होऊन जायचं. नंतर बघा, ट्रान्सलेशन असते, इडम्स किंवा प्रोवर्ब असते. तर हे तुम्ही ऑलरेडी मागचेच जास्त करून आलेले असते. तर बघा, ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड, म्हणजे कृती शब्दापेक्षा मोठी असते. तर असं काय आहे, ट्रान्सलेशन करायचं आहे. आणि माईट इज राईट म्हणजे बडी तो कान पिली. झालं. अशा प्रकारे काय करायचं, तुमचा पेपर खतम. तर 80 पैकी 80. आता आपण मार्क काढून पाहू का आपल्याला कन्फर्म किती मार्क भेटते पहा. बघा, सर्वात पहिले इथं आहे 8 मार्क. तर हे 8 मार्क मिळालेच पाहिजे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर हे खालचे 2 मार्क असते ना, हे 2 मार्क हे कन्फर्म मिळायला पाहिजे. या पॅसेजमधले 10 पैकी 10 अपेक्षा आहे मग 10ची, का तुम्ही 10 पैकी 10 घ्या म्हणून. त्याच्यानंतर हे 2-2 हे त्याच्यातले सोय काही. त्याच्यानंतर हे अजून एक पॅसेज असते, याच्या पॅसेजमध्ये 10 पैकी 10 अपेक्षा आहे मी तुमच्याकडून 10 पैकी 10ची. त्याच्यानंतर बघा, सेक्शन 3 असते पोएट्री, 10 मार्काची असते. पण इथं मी 10 मार्काची अपेक्षा करणार नाही, कारण बघा इथं 5 मार्क आणि इथं मी 10 मार्काची अपेक्षा नाही, पण 9 मार्काची आहे. कारण बऱ्याच मुलांना अप्रिशिएशन जमत नाही, म्हणजे सेंट्रल आयडिया नाही जमत, तर तिथे 1 मार्क मी कापतो तुमचं. तर 9 इथं भेटले पाहिजे, समजलं. बघा हे तर वरचे तर भेटते, अप्रिशिएशनचे खालचे 5 मार्कापैकी इथं 1 मार्क कटू शकतो. बराबर लिहिला नाही सेंट्रल आयडिया. तर नंतर बघा, हे तर 15 मार्काची अपेक्षा आहे मला, आहे का नाही. नॉन टेक्स्टुअल काही नसते याच्यात, हे वाचायचं आणि लिहायचं. झालं, याची अपेक्षा आहे मला तुमच्याकडून. हे सोडवायचं बरोबर, खूप सोपी असते. समरी रायटिंग 5 पैकी मला तुमच्याकडून 4.5 मार्काची अपेक्षा आहे. 4.5 मार्क तरी घेतले पाहिजे. त्याच्यानंतर लेटरमध्ये बघा, लेटरमध्ये 5 पैकी 4.5 किंवा 4 मार्क पकडा भेटले पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर डायलॉग रायटिंगमध्ये 5 पैकी 5ची अपेक्षा आहे, 5च्या खाली यायचं नाही, 5 पैकी 5 मार्क घेऊन घ्यायचे. स्पीच रायटिंग पण 5 मार्काची असते, याच्यामध्ये पण मला 5चीच अपेक्षा आहे, 5 पैकी 5 घेतलेच पाहिजे पोरायनं. त्याच्यानंतर जे नॉन वर्बल असते, त्याच्यामध्ये वर्बल टू नॉन वर्बल असते ना, हे डब्बा, तर याच्यामध्ये पण 5 मार्काची अपेक्षा आहे. याच्यामध्ये मार्क कटत नाही, फुकटचे मार्क आहे, 5 पैकी 5 भेटलेच पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे न्यूज रिपोर्ट 5 पैकी 4.5 मार्क तरी भेटले पाहिजे, आहे का नाही. चला, अर्धा मार्क आपण कापून घेऊ, समजा ग्रामरचा आपला कटला, स्टोरी सोडवायची नाही. आणि हे ट्रान्सलेशन आहे 5 मार्काचं, तर इथं 5 पैकी 5. तसे तुमचे 78 मार्क, म्हणजे 75 ते 80च्या दरम्यान तुम्हाला मार्क भेटले पाहिजे. जर इथं 75 ते 80च्या दरम्यान भेटले तर तुमचे 95च्या वरतं मार्क जाते. तर अशा प्रकारे तुम्ही इंग्लिशमध्ये 95+ मार्क घेऊ शकता. तर अशा प्रकारे हा पेपर आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि सोडवा, समजला. तर तुम्हाला चांगला सोडवायचा आहे पेपर, चांगल्या अक्षरामध्ये. आणि उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. चला, आता तुम्हाला सर्व पेपर समजलेला आहे. अशाच प्रकारे उद्या पेपर सोडवून या. आणि पुन्हा एकदा सांगत आहे, हा पेपर येणार नाही आहे,
हा पेपर फक्त तुम्हाला सरावासाठी होता, अशा प्रकारे येईल बा. होऊ शकते याच्यातलं काही येणार पण तुम्हाला किंवा काही नाही पण येणार. म्हणजे मी आज सोडवून दिलेल्या पेपरमधलं काही येऊ पण शकते तुम्हाला. ठीक आहे. तर ऑल द बेस्ट तुमच्या पेपरसाठी. आणि संध्याकाळी जमलं तर मी पूर्णच्या पूर्ण महामॅरेथॉन घेणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचं पूर्णच्या पूर्ण ग्रामर एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण ग्रामर क्लिअर करून देईन. तर तुम्ही संध्याकाळी 6 वाजता त्याच्यावर आपल्या चॅनलवर यायचा आणि तो व्हिडिओ बघायचा. चला आता हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करून घ्या, म्हणजे त्यांना पण चांगले मार्क भेटल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आता सांगायची गरज आहे का, लाईक करा, सबस्क्राईब करा, आहे का नाही. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुन्हा एकदा ऑल द बेस्ट.